हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपले माझ्या चॅनल दीप शिवलकरमध्ये. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ एकदम खास असणार कारण आजचा व्हिडिओ बाप्पावर असणार आहे. कारण चतुर्थीचे जे बाप्पा आहे त्यांचे आज व्हिडिओ आपण बनवणार आहोत. भरपूर ठिकाणी आपल्याला बाप्पांचे डेकोरेशन पाहायला मिळतील आणि भरपूर सुंदर सुंदर आपल्याला बाप्पांची दर्शनी पाहायला मिळतील. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओमध्ये भरपूर धमाल आहे आणि काही ठिकाणी आपल्याला देखावे, डेकोरेशन, भरपूर असे सजावटी केलेले बाप्पाही पाहायला मिळतील. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत राहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. भरपूर मजा आणि भरपूर एन्जॉय कराल असा व्हिडिओ असणार आहे आजचा. फ्रेंड्स, आपण आता जुना कोलवाड्यातील गणेश ठाकूर यांच्या निवासस्थानी आलो आणि त्यांच्या घरी विराजमान झालेले बाप्पा आपल्यासमोर पाहायला मिळतात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी. त्यांनी गणेश ठाकूर यांना सत्यनारायणची पूजाही ठेवली. आपण त्याचंही दर्शन घेऊया. जय सत्यनारायण देवा. सत्यनारायण भगवान की जय. कोलवाड्यातील साहिल पावसे यांच्या निवासस्थानी आलं. त्यांच्या घरी आपल्याला असा डेकोरेशन पाहायला मिळतो. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी लवकर या. आता मी आहे राम पाटील, प्रकाश पाटील यांच्या निवासस्थानी आणि त्यांचे बाप्पा आपल्याला समोर दिसत आहेत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तेच आपल्याला बाप्पा दिसतात. ते हेमंत वाघे यांच्या निवासस्थानी असलेले बाप्पा आहेत. सुंदर आपल्याला बाप्पा पाहायला मिळतात.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती मंदिर मामा की फ्रेंड्स, मी आता जीवना कोलिवाड्यातील जालिंदर रघुवीर महादेव रघुवीर यांच्या निवासस्थानी देखावा केलेला आहे ते शूट करायला ते आपल्याला समोर देखावा पाहायला मिळतो. फ्रेंड्स, मी आता आलो जीवना कोलिवाड्यातील जालिंदर रघुवीर महादेव रघुवीर यांच्या निवासस्थानी आणि इथे आपल्याला वृंदावन पाहायला मिळते. इथे आपल्याला सर्व दाखवण्यात आलेलं आहे. श्रीकृष्णाचा जन्मापासून तर त्याचा बचाव करताना वासुदेव पाहायला मिळतो आपल्याला यमुना नदीमध्ये. आपला गोवर्धन पर्वत, तिथे कारागृह दिसतंय. खूप सुंदर असं आपल्याला इथे देखावा पाहायला मिळेल. थोडी माहिती आपल्याला थोड्या वेळाने मिळणारच आहे. देवकीनंदन रघुवीर यांनी हे देखावे केलेलं आहे आणि त्यासाठी त्याला पारितोषिक मिळालेलं आहे. 2 नंबर असा द्वितीय क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित गणपती आरास स्पर्धा 2025चा आपल्याला 2 नंबर देवकीनंदनला यांना मिळालेला आहे.
फ्रेंड्स आपल्याला देवकीनंदन नमस्कार. समोर पाहायला मिळतं. नमस्कार. आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आम्ही ह्या वर्षी गणपती डेकोरेशन मध्ये वृंदावन दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर श्रीकृष्ण जन्मापासून त्याच्या गोकुळाच्या सर्व लीला हे सर्वप्रथम आपण इकडे बघूया. हे आम्ही यशोदा आणि देवकीला जेव्हा कंस तुरुंगवास करतं हे तुरुंग एक प्रकारे दाखवायचा प्रयत्न केलाय. जे त्यांना कारावास होतं तिथं जेव्हा श्रीकृष्णा समजतं की देवकीचा होणारा 8वा पुत्र ह्याच्यातून जेव्हा माझं वध होणार आहे तेव्हा तर देवकीने वासुदेवाला तुरुंगात ठेवतं. आणि ते नंतर श्रीकृष्ण जन्मानंतर आम्ही त्यांना श्रीकृष्ण जेव्हा वासुदेव गोकुळात घेऊन जातं ते दाखवायचा प्रयत्न केलाय. त्याच्या पुढे समोर हे काल्यामर्दन जो काल्याचा वध करतं श्रीकृष्ण ही यमुना नदी दाखवायचा प्रयत्न केला आम्ही. हे वरती श्रीकृष्ण आपल्या करंगडीमध्ये गोवर्धन पर्वत उचलतात ते दाखवलंय. साईडला श्रीकृष्णांनी बलराम वृंदावनामध्ये गायी चरताना दाखवलंय. श्रीकृष्ण बासरी वाजवते. इथं हे श्रीकृष्णाचं आम्ही थोडक्यात घर म्हणजे त्याचा महाल दाखवायचा प्रयत्न केला आहे. ही पुतना मावशी जिथं श्रीकृष्णाचा उद्धार करतं. ह्या सर्व श्रीकृष्णाच्या लीला आम्ही दाखवल्या आहेत. हा बाल श्रीकृष्ण दही लोणी खाताना ते पूर्ण आकाश गंगा जे अख्खं मुखातून दर्शन करवतं ते दाखवलं आहे आम्ही. तिथं सवंगड्यासह हे कंसाचं वध सवंगड्यासह दहीहंडी फोडताना हे कंसाचं वध आम्ही थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि गोपिका गवळण जेव्हा स्नान करायला जातात तेव्हा श्रीकृष्ण त्यांचे कपडे वस्त्र झाडावर घेऊन कलमावर बसतात ते आम्ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या सर्व श्रीकृष्णाच्या लीला आम्ही थोडक्यात लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही आम्ही बासुरी दाखवलेली आहे. ती टाकाऊ वस्तूपासून बनवली. हे आम्हाला यावर्षी 2य क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे. पर्यावरणपूरक गणपती आरस स्पर्धा ही दरवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित केली जाते आणि दरवर्षी आमचा नंबर येतच राहतो. ह्या वर्षी आमचा 2य क्रमांक आला आहे. गेल्या वर्षी आम्ही अयोध्याचं सीन दाखवलं होतं तेव्हाही आमचं प्रथम क्रमांक आलं होतं. आणि त्याच्या अगोदर 2023 मध्ये आम्ही वारी दाखवली होती. पंढरीची वारी ही माऊलीची म्हणजे जिथपासून प्रस्थान होते आणि ते पंढरपूर जाईपर्यंत कुठे कुठे तिथे थांबते निवासस्थाला ते आम्ही सर्व दाखवलं होतं. त्याच्यामध्ये आमचं प्रथम क्रमांक आलं होतं आणि ह्या वर्षी आमचं 2य क्रमांक आलंय. अभिनंदन तुझ्यासाठी. अभिनंदन. हे एवढे तू प्रयास करतोय भरपूर आता देखावा करतो आणि आपल्याला दरवर्षी काही ना काहीतरी आपल्याला इकडे पाहायला मिळतो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जिमना कोलीवाड्यातील जनार्दन वाघे यांच्या निवासस्थानी आलेलो आहे आणि त्यांचे बाप्पा आपल्याला विराजमान पाहायला मिळतात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फ्रेंड्स मी आता आलो आहे प्रशांत सुनेकर यांच्या घरी आणि यांच्या घरी छोटे जे पोर आहेत मोर्या ग्रुप ते भरपूर असे कोकणातली जी परंपरा आहे म्हणजे गवलणी जे आपल्या कोकणातले फेमस जे आहेत गवलणी वगैरे आणि गवलणीवर आपले जे नाच आहेत ते सादरीकरण करणार आहेत. आणि त्यांना आपण विचारूया आपल्याला बघा किती छोटे पोर आहेत ते आणि किती भारी गवलन बोलणार आहेत आणि किती प्रोग्राम चांगले करणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर आपण त्यांना दाखवतो तुम्हाला कसे आहेत ते पोरं. तर तुम्ही आता काय सादरीकरण करणार आहात? गवळणी अभंगावर नाच आणि नाच ते गवलणीवर नाच. हां ओके. हे असे आपले छोटे छोटे बाल आहेत छोटे छोटी पोरं आहेत ती आपल्याला आता गवलन गाऊन दाखवणार आहेत आणि त्याच्यावर नाच आपल्याला नृत्य करून दाखवणार आहेत. जी कोकणातली फेमस परंपरा आहे ती आपल्याला ही पोरं दाखवणार आहेत.
तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओमध्ये भरपूर धमाल आहे, भरपूर अशी चांगली आपल्याला गवलन पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. तर आपण पहिल्याच आधी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया, जे प्रशांत सुनेकर यांच्या घरी विराजमान आहेत. माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे. बनारस
महादेवा चरणी वाहे भीम उदरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ काय जुनेगा जय देव जय देव तुळशी माला गळा ठेवून या कंठी कासे पितांबर कस्तुरा लाटी देव सोडावर नित्यांग भेटी करुणा हनुमंत पुढे उभे रात्री जय देव जय पांडुरंगा रखमाई राई रखमाबाई राणीचा सगळा ओवाळी चोराचा विश्वासा वळा जय देव जय पांडुरंगा ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागेमध्ये सोडून या देती बिंदा पताका वैष्णवनाचं ती पंढरीचा महिमा धाराच्या महिमा वर्णावा तुझी जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ ओवाळती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईच्या वल्लभ पाय जुळगा जय देव ज्ञान राजा कैवल देवा सेवती सने नद कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती जन देवती साधू संत मन वेदन माझा आरती जन राजा काटे गोरी उभ्या गोपी कनारी नारद कुंभर हो श्याम गायन करी आरती जन राजा कैवल्यतेचा सेवती साधू संत मन वेदन माझा आरती जन राजा विश्व ब्रह्मासी केले राम जनार्दनी चली मस्तक ठेविले आरती जन आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी रामा आरती तुकाराम लागले सादरांत पाषाण लाविले जैसे तुकोबाचे वंदर शिरे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंदेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद